नागले या संघाला. दोन्ही चांगले संघ आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर दोन्ही मार्तंबल असं संघ आपल्याला असोसिएशन मध्ये बघायला मिळत आहेत. दरम्यान तुषार चौधरी हा गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल स्ट्राईकिनकडे निलेश आहेत आणि नॉन स्ट्राईकिनकडे मिस्टर अक्षय. पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सूरज करणार नाही या कुठलं चूक. पहिल्या चेंडूवरती मात्र यश संपादन करताना दिसत आहेत मिस्टर तुषार. क्या बात आहे. पहिला चेंडू जर बघितला तर निलेशला कशा पद्धतीने हाताळलाय रिप्ले दाखवतील आमचे डीबीएन लाईव्ह. ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर पिच थोडासा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते सूरज आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. पहिला धक्का बसतोय सिद्धिविनायक बेलकडी संघाला. माननीय श्री नरतम थुंबडा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ह्याची सुद्धा नोंद घ्या, कारण की जर विचार केला तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये सज्ज आहेत, त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर रोशन कांबडी एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. यस, पंचांचा इशारा सुद्धा आमच्यापर्यंत येईल की हा चेंडू अवांतर आहे. ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मिस्टर तुषार. विचार अतिशय चांगला आहे, मात्र लेंथ थोडीशी खराब आपल्याला बघायला मिळालाय. यावेळेला फुलटॉस बॉल सरळ रेषेत या चेंडूला खेळल्यात रोशन कांबडी. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. अक्षय कोल्हाने थांबवलाय रोशनला आणि बघता बघता एक धाव मात्र पूर्ण केले आणि एका धावेवरती मात्र समाधान आहेत दोन्ही फलंदाज. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र हलुवार आणि संत गतीने पुढे सरकताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 2 या अंकावरती. तुषार चौधरी रनअप अतिशय चांगला आहे. यावेळेला ब्लॉक लेन चेंडू. अक्षय कोल्हाने या चेंडूला फक्त जेंटल पुश केलाय. एकदा थोडस फ्लॉप झालाय क्षेत्ररक्षक आणि बघता बघता मात्र चित्याच्या वेगाने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळत आहे. दोन्ही संघांमध्ये चांगला तालमेल, चांगला समन्वय या ठिकाणी होताना दिसला आणि बघता मात्र 2 धावा लगेच कंप्लीट केल्या गेल्यात. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात आणि तुषारच्या आतापर्यंत चेंडू टाकून झाल्यात तर मला वाटते 3 आणि 3 चेंडू मध्ये त्याने 4 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी सुद्धा बाद केलाय. यावेळेला अक्षय कोल्हा सोडणार नाही आहेत. ओव्हर पिच बॉल आणि या ओव्हर पिच बॉल वरती मात्र अक्षरशः तुटून पडल्यात. बॅट मधून साऊंड टॅप आवाज आलाय टक करून आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ब्युटिफुल 6 बाय अक्षय कोल्हा. रिप्ले बघा. यावेळेला ओव्हर पिच बॉल होता. पुरेपूर फायदा, पुरेपूर समाचार. बराच काल चेंडू आहे आणि चेंडू सीमारेषेच्या अथांग लांब 6 आपल्याला बघायला मिळतंय. हळूवार गतीने पुन्हा एकदा चेंडूला पुश केलाय. बॅटची हलकीशी कडा. डेंजर झोन मध्ये त्या ठिकाणी मात्र डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू त्या ठिकाणी निघून जातोय. मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते, जाऊन पोहोचते आता 12 या अंकावरती. प्रथमतः गोलंदाजी करत असताना तुषार चौधरीने मात्र प्रभावित केला. 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केला होता आणि या वेळेला जर बघितलं तर एक षटकार, त्याच्यानंतर दुहेरी धाव, धावसंख्या 12 या अंकावरती. ज्या वेळेला बॅटची कडा. स्वतः नाराज झाल्यात अक्षय कोल्हा त्या ठिकाणी आणि एसटी रक्षक महेशने कुठलंच या ठिकाणी संधी सोडली नाही. या संधीचं सोनं केलं आणि एक चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. पहिला धक्का. शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळालेलं यश मिस्टर तुषार चौधरीला. 4 चेंडूमध्ये 10 धाव्या बनवल्यात मिस्टर अक्षय कोल्हाने आणि संघ त्याचा मात्र थोडासा नाराज असेल आणि अक्षय स्वतः सुद्धा नाराज असेल. बघा बॅकफुटला जाऊन थोडंसा चेंडूला फक्त स्पर्श करण्याचा प्रयत्न, मात्र हलकीशी कडा लागली गेली त्या ठिकाणी आणि एसटी रक्षक महेशने मात्र कुठली चुकी केली नाही आहे.
दुसरा धक्का सिद्धिविनायक बेलकडी या संघाला लागतोय. अक्षय कोल्हा चांगली फलंदाजी करत होते आणि त्यांना या वेळेला जर बघितलं तर मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसलंय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कुणाल. रोशन, येस, एक रोशन उंबरसाडा, एक रोशन कांबळे असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवरती मिस्टर कुणाल आल्यात. पहिला चेंडू हाताळला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. या वेळेला धावचीची संधी निर्माण झाली होती, डायरेक्ट हिट केलं होतं, मात्र गोलंदाज थोडासा फ्लंबल झाला त्या ठिकाणी कुणाल. आणि बघता बघता या वेळेला अजून फ्लंबल होत आहेत बघा. खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आई माऊली नागले या संघाच्या माध्यमातून. किती धावा असतील तर जवळजवळ 4 धावा पडून पूर्ण केल्यात. एक्स्ट्रा स्वरूपाच्या मी तर म्हणेन की 3 धावा सहजासहजी या ठिकाणी दिल्यात आई माऊली नागले या संघाने. एकच धाव होती आणि एका धावेचं रूपांतर मात्र 4 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा आणि यशस्वी सुद्धा होताना दिसत आहेत. 16 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला सरळ रेषेत खेळलेत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, थोडेसे फ्लंबल होत आहेत त्या ठिकाणी कुंदन. आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, येस नो वेट, खराब समन्वय. आणि यावेळेला मात्र रोशन कांबळीला मात्र माघारी परतावा लागेल. 2 धावा सहजरित्या मिळाल्या होत्या. तिसऱ्या धाव्याचा कुठलाही प्रयत्न जर नसता केला असता तर मात्र कुठेतरी या ठिकाणी बाद होण्याची शक्यता नव्हती. मात्र या वेळेला जर बघितलं तर अचूक फेकी कुंदनची आणि रोशन कांबळी या वेळेला बाद होत आहेत. येस नो वेटचा चांगला समन्वय होत नव्हता आणि या वेळेला जर बघितलं तर रोशन उंबरसाडा नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र थांबले आणि स्वतः धावत गेलेत रोशन कांबळी आणि फलंदाज मात्र या वेळेला तंबूच्या आश्रयाला. आतापर्यंत 3 धक्के बसल्यात सिद्धिविनायक बेलकडी या संघाला. नवीन फलंदाज सचिन आल्यात आणि आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत कुणालचे. यावेळेला चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडूच्या हाताळणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय, थोडीशी उसळी मिळते गोलंदाज कुणालला. बघा चेंडू पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. ज्या वेळेला हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील मात्र 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी बघायला मिळत आहे आणि धावसंख्या जर या एका धावेच्या समाप्तीनंतर जर बघितली तर जाऊन पोहोचतो 19 या अंकावरती. दुपारचं सत्र जवळजवळ येत आहे आणि दुपारच्या सत्राचा जर विचार केला तर उन्हाचे जास्त आपल्याला भास जो होतोय उन्हाचा अतिशय जबरदस्त पद्धतीने ऊन प्राप्त होत आहे. ज्या वेळेला षटकाची होते समाप्ती आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर स्थिर आहे 19 धावा धावफलकावरती. इथे बघा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न रोशनचा आणि एक पुन्हा एकदा डॉट बॉल येताना दिसलाय. आणि व्यवस्थित आहे. या वेळेला जर बघितलं तर प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता सिद्धिविनायक बेलकडी या संघाने. गोलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा चांगली आहे मात्र या वेळेला त्यांचा जो निर्णय आहे तो ऑपोजिट होता. कारण की जर बघितलं तर त्यांच्याकडे फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 धक्के लागल्यात. फलंदाजी चांगली होत होती, अक्षय कोल्हा मैदानाच्या आतमध्ये होते तिथपर्यंत मात्र चांगली फलंदाजी बघायला मिळाली आणि मात्र आता स्ट्रगल करतात दोन्ही फलंदाज. 9.50च्या सरासरीने मात्र आता चाललेला संघ आपण बघताय. बॅटिंग करणारा संघ सिद्धिविनायक बेलकडी 19 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद झाल्यात
आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतील यज्ञेश. यज्ञेश याचा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे आणि नेहमी त्याच्या माध्यमातून चांगलं प्रतिनिधित्व तो करत असतोय. स्लो ओव्हर घेऊन येत आहेत उंचपुरा खेळाडू. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. सचिनसाठी हा चेंडू जर बघितला तर चांगला चेंडू होता. फक्त दिशा दिले एका धावेचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थोडीशी फेकी खराब बघायला मिळाली. महेशला कलेक्ट करता आलं नाही त्या ठिकाणी. मात्र एकच धाव आहे. एकच धावेवरती समाधान आहेत दोन्ही फलंदाज आणि या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20-20 या अंकावरती. आपण बघत आहात आई माऊली नागले या संघाचं हे आयोजन आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही केली जाणारी अतिशय जबरदस्त आणि सुसज्ज अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचं मात्र आयोजन नीट नेटकं आपल्याला बघायला मिळतं. अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये जरी 10 ते 12 धावा जरी आल्या तर मात्र कुठेतरी चांगला सामना, एक टफ फाईट मॅच आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला रोशन उंबरसाडा याच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. मात्र बॅट आणि चेंडूचा तेवढा काही चांगला संपर्क झाला नाही. यावेळेला तुम्हाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करणं फार गरजेचं आहे. बॅटवरती चेंडू घेणं फार गरजेचं आहे. कारण की जर बघितलं धावसंख्या 22 या अंकावरती आपल्याला बघायला मिळत आहे. 30 ते 35 धावा तुम्ही जर बनवल्या तर मात्र कुठेतरी चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळेल. कारण की समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ म्हणून संबोधला जातोय. यज्ञेशाचा पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा ताच क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूची पडताळणी केली जाते. चेंडू त्या ठिकाणी पडला जातोय. असं वाटलं होतं की रिप्ले आपल्याला बघायला मिळाला आहे की काय. कारण की जर बघितलं याच्या मागचा याच्या अगोदरचा जर चेंडू होता सेम चेंडू परफेक्ट लेन लाईन आणि त्याच बॅटने मात्र तसाच पद्धतीचा फटका आपल्याला बघायला मिळाला होता. रोशन उंबरसाडा यावेळेस स्ट्रगल करतायत. धावा जास्त येत नाहीयेत आणि स्वतःवरती नाराज आहेत. बॅट मात्र एक्सचेंज केले आणि आता षटकारांची बॅट घेतले की काय हे पाहणं गरजेचं आहे. कारण की चेंडूचा खेळ झाला 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला सरळ खेळल्यात. स्वतःच्या फाउल थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा फ्लंबल झाले होते. दुसरा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईल. बॅकअप चांगला होईल. थोडीशी खराब फेकी आहे मात्र फायदा उचलला जाणार नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावे नाही संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या अंकावरती. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर आहे. यावेळेला ऑन द राईज चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करेल त्या ठिकाणी चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. येस षटकार आहे. कारण की जर बघितलं तर हवेमध्ये बराच काल चेंडू आहे. झेलचीतची संधी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी बघा चेंडू डायरेक्टली सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी पडला जातोय. क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न नक्की केला आहे मात्र सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली आणि बघता जर बघितलं तर वाईट बॉल या ठिकाणी आम्हाला आमचे पंच सांगतायत की हा बॉल वाईट आहे. वाईट बॉलने संघाच्या धावसंख्येमध्ये पडली भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 33च्या अंकावरती. शेवटचा बॉल रोशनने यावेळेला फाईन मध्ये खेळलाय चेंडूला. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे आणि मिळतील धावा पुन्हा एकदा. 2 षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या डायवेची सुद्धा या ठिकाणी समाप्ती होताना दिसल्या आणि 2 जर विचार केला 3 षटकाचा तर 3 षटकामध्ये जवळजवळ धावा बनवल्यात. सिद्धिविनायक बेलकडी या संघाने 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय समोरच्या संघासमोर म्हणजेच आई माऊली नागले या संघाच्या समोर.
मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ होताना दिसल्यात. आज इन ॲक्शन मध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुढचा डाव म्हणजेच पुढची इनिंग कशा पद्धतीने पेश केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना जवळजवळ 35 धावा जमा केल्यात आणि एक चांगला टोटल टार्गेट आहे कारण की जो सेट केला गेला. चांगले फलंदाज जरी असले आई माऊली नागले या संघाच्या माध्यमातून तरी सुद्धा गोलंदाजी करण्याची क्षमता आहे सिद्धिविनायक बेलकडे या संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल सिद्धिविनायक बेलकडी या संघाकडून आणि 2 फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मात्र रवाना होतील. तत्पुरती मात्र घेऊया एक छोटासा ब्रेक. चला नाणेफेकीसाठी या ठिकाणी विनंती करेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा. आपण आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे. याच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे मान्य श्री नरोत्तम तुंबडा यांच्या माध्यमातून. मग अशा टाल्यांचा गजर झाला याचाच अर्थ काय तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला महेश आहे एका बाजूला तुषार चौधरी. प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाल्यात मिस्टर निलेश. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर वेगवान चेंडूच्या हाताळली मात्र ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू असल्या कारणाने मात्र पंचांनी आमच्याकडून ते इशारा पोहोचवलाय की पहिला चेंडू आहे वाईट. 36 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान कशा पद्धतीने मात्र पूर्ण केलं जाईल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला थोडेसे नाराज असतील स्वतःवरती महेश कारण की ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. शरीराला वेध घेणारा चेंडू होता आणि एक चांगला चेंडू या ठिकाणी निलेश याच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. जादूमय गोलंदाजी हाताळण्याची क्षमता आहे वेगवान आणि त्याच्यानंतर स्विंग प्रॉपरली लेग कटर ऑफ कटर करण्याची जी क्षमता आहे ती निलेशकडे आहे. आता चेंडूला सरळ रेषेत खेळलेत आणि बघता जर 2 एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली आणि या एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकत आहे 2 या अंकावरती. या वेळेला ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे मात्र चेंडू त्या ठिकाणी क्लिअर होणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते मिस्टर रोशन उंबरसाडा करणार नाहीये कुठली चूक भागवले आपल्या संघाची भूक आणि या वेळेला पहिला धक्का टीम आई माऊली नागले या संघाला गॉन. तुषार चौधरी मात्र एकही धाव न बनवता मात्र पवेलियन मध्ये येताना दिसत आहेत.
रिप्ले बघा कशा पद्धतीने या चेंडूची हाताळणी केली गेली. रिलीज केलाय चेंडू, ओव्हर पिच बॉल, पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न, बराच काल हवेमध्ये चेंडू आणि यावेळेला दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. क्लिअर नव्हता केला कारण की जर बघितलं तर शॉट चांगला होता, फटका अतिशय जबरदस्त होता, मात्र उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि पहिला फलंदाज तुषार चौधरी मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. चला विनंती करतोय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा नाणेफिकेसाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण यायचं आहे. मोठा फटका, बॅटची कडा, या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, गली रिजन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला उचलून फेकतील तत्पुरते मात्र एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या अंकावरती. अशाच पद्धतीचं काहीतरी थोडीशी स्ट्रगल करत होती प्रथमतः सिद्धिविनायक बेलकडी हा संघ आणि त्याच्यानंतर जी तोडफोड केली फलंदाजाने अप्रतिम, सिंगल डबल घेतल्या, कधी चौकार षटकार आलेत, अप्रतिम फलंदाजी राहिली होती. यावेळेला महेश थोडेसे नाराज आहेत स्वतःवरती, बॅटच्या बरोबर पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहेत कारण की मागचा जो विचार केला तर पहिला सामना जो झाला होता नागले वर्सेस नागले त्याच्यामध्ये जर बघितलं तर महेशने चांगली कामगिरी केली होती. चेंडूचा खेळ झाला 5, अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिले निलेशची, प्रभावित केले गेले. मोठा फटका, बॅटची कडा, स्वतः एसटी रक्षक चेंडूच्या खाली आणि या वेळेला मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. आई माऊली नागले संघाचा कुंदन पाचमारे, छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातंय, मात्र त्याच्यामध्ये क्षमता होती मोठे फटके मारण्याची, मात्र अपेक्षा या भंग केल्यात आणि दुसरा धक्का आई माऊली नागले या संघाला बसतोय. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतायत फलंदाज आई माऊली नागले संघाचे, मात्र आतापर्यंत जर विचार केला सिद्धिविनायक बेलकडी या संघाचा तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एक चांगला आणि एक बलाढ्य संघ म्हणून त्यांची वर्णी लागली जात आहे. तोच संघ या वेळेला आपल्याला प्रभावित आणि एक चांगलं या ठिकाणी खेळ दाखवत असताना पहिलं षटक समाप्त होतंय. निलेशने मात्र प्रभावित केलं आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी साध्य केली आणि त्याने पहिल्या षटकामध्ये षटक हाताळताना दिल्यात फक्त 4 धावा आणि गडी बाद केल्यात 2. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सिद्धिविनायक बेलकडी संघाचा विचार केला तर अक्षय कोल्हा, महेंद्र कोल्हा, त्याच्यानंतर रोशन उंबरसाडा, रोशन कांबळी, निलेश बरफ अशा भरपूर चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी महेंद्र कोल्हा सज्ज झाल्यात. वेगवान, तेजतर्रार, लेग कटर, लेग ब्रेक टाकण्याची क्षमता आहे, मात्र समोर महेश. यावेळेला ऑन द राईज, ऑन साइडला प्रॉमिसिंग शॉट आहे आणि चेंडूला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला आणि फेकून दिला ऑन साइडला 6 धावांसाठी. बिग हिट. मी म्हटलं होतं महेश जास्त वेळ थांबणार नाहीये कारण की विचार केला तर महेश एक चांगला अष्टपैलू आणि एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातोय. बघा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी 6 धावांसाठी. संघाची धावसंख्येमध्ये भर 10 धावा. फुलटॉस बॉल आणि या वेळेला स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. बघता बघता एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय जबरदस्त फेकी आणि एकच धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 11 11 या अंकावरती. अजून सुद्धा 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल उर्वरित 10 बॉल 25 धावा. शक्य आणि अशक्य, अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आहे क्रिकेटमध्ये, मात्र लढावं लागेल. ऑन साइडला खेळलाय, फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फेकी आणि काय घडेल तर यावेळेला मात्र एसटी रक्षकाची चपळाई बघायला मिळाली असती, मात्र यावेळेला थोडीशी बॅट आणि बॅटला पाय लागला आणि लगेच एसटी रक्षकाने त्या ठिकाणी बॅटीला मात्र नमन केलं.
ज्या वेळेला ऑप्शनच्या बाहेर जास्त निघणारा बॉल. मी म्हटलं होतं की महेंद्र कोल्हा हा जो गोलंदाज आहे वेगवान चेंडूची नेहमी त्याची हाताळणी असते, मात्र चेंडू पडल्यानंतर सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघण्याची किंवा काढण्याची त्याची क्षमता त्याचं कौशल्य आहे, कारण की एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात आहे. लेग ब्रेक करण्यासाठी माहिर आहे. ज्यावेळी फसवलाय बघा काय चांगला चेंडू, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला गेलाय. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघला जातोय. धावसंख्या स्थिर आहे 13 धावा. धावफलकावरती 4 चेंडू टाकून झाल्यात आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. आता ऑप्शनच्या बाहेर आहे, चेंडूला फक्त सोडून दिलंय, पाहणी केलंय, मात्र या वेळेला एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. महेशने या चेंडूची फक्त पाहणी केली आणि या चेंडूला फक्त सोडून दिलंय. शेवटचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला वाईड बॉल आहे असं पंचांचा अधिकृत इशारा आमच्यापर्यंत येताना दिसला आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 14 या अंकावरती. अजून सुद्धा 7 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि 7 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज आहे. महेश सारख्या फलंदाजाला मात्र मोठे फटके खेचावे लागतील, मारावे लागतील. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना दिसलाय. रोशन उंबरसाडा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातोय आणि त्याच्या माध्यमातून अजून एक चांगला झेल पकडला जातोय आणि महेश सारख्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला म्हणजेच काय तर पवेलियनचा रस्ता मात्र या ठिकाणी दाखवला जातोय. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता महेशचा, मात्र प्रयत्न फसला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते आणि त्यांच्या माध्यमातून चुकी होणार नाहीये आणि एक चांगला झेल. आता 6 चेंडू शिल्लक असतील, शेवटची ओव्हर शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये जवळजवळ जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. नाणेफेकीसाठी विनंती करेल दोन संघांना. मंगलमूर्ती नागले संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करतो एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा आपल्याला की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि या नाणेफेकी केली जाईल दोन संघांच्या मध्ये. ज्यावेळी मोठा फटका इन टू द गॅप, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. अशीच काही तोडफोड केली होती प्रथमतः फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक बेलकडी या संघाने. कधी चौकार षटकार, कधी सिंगल डबलला जास्त महत्व दिलं गेलं, मात्र या वेळेला जो फटका आलाय यज्ञेशच्या बॅट मधून थोडासा उशिराने फटका आपल्याला बघायला मिळालाय. 4 धावा आल्यात आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या 18 या अंकावरती. रोशन उंबरसाडा मात्र या वेळेला अपील दाद मागितले आणि परफेक्टली या वेळेला एस्टनच्या मध्ये सापडलाय आणि यज्ञेश हा सुद्धा फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसत आहेत. जास्त काही करू शकले नाही. 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात. यज्ञेशने एक चौकार खेचला होता. रिप्ले दाखवतील बघा आमचं DBN लाईव्ह. अँगल अतिशय जबरदस्त रोशनचा, परफेक्ट मिडल आणि परफेक्ट एस्टनच्या मध्ये सापडल्यात. अतिशय जबरदस्त पंचांची भूमिका यावेळेला देवानंद वळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साध्य केले जाते. याच विभागाला बिलॉंग करतात आणि याच गावातून बिलॉंग करत असताना या स्पर्धेला मात्र आज पूर्ण दिवस आणि या स्पर्धेला मात्र 3 दिवस ते नक्कीच पंचांच्या भूमिकामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आज इन ॲक्शन मध्ये सुद्धा बघायला मिळतील. देवानंद वळवी, विकास वळवी, मुकेश वळवी यांचा विचार केला तर चांगले खेळाडू या नागले गावातील आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान रोशन चांगली गोलंदाजी, शॉर्ट ब्लेन बॉल खूप जास्त बाउन्स या चेंडूला मिळाला आहे आणि वाईड बॉल 1 फॉर द ओव्हर असं सुद्धा म्हटलं जाईल गोलंदाजाला, कारण की जास्त उंच चेंडूची उंची होती ती बघायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर
खूप जास्त वर गेलाय आणि त्या कारणास्तव पंचांनी वाईट हा घोषित केला गेलाय. वन बाउन्स असेल म्हणजेच काय तर पुन्हा एकदा पद्धतीचा चेंडू जर हाताळला तर नो बॉल म्हणून सिद्ध केला जाईल. दरम्यान हा चेंडू आहे निर्धाव चेंडू, आता जास्त पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि आता 3 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. म्हणजेच 6 आणि 6 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेचावे लागतील. या वेळेला मात्र अपेक्षा भंग केल्यात आई माऊली नागले संघाच्या. योगेश आहेत सायकेन वरती आणि त्यांच्या माध्यमातून खरं प्रदर्शन बघायला मिळालंय. 2 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज. पुढे टाकलाय चेंडूला खोदून काढलाय, 1 धाव पूर्ण करेल आणि फक्त एका धावेवरती समाधानी असतील. आता फक्त उपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण की जर बघितलं तर 1 चेंडू 16 धावांची गरज आहे. पूर्णपणे पकड जी आहे ती मजबूत केली गेली सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडी या संघाने. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला षटकारांसाठी पारितोषिक लागलं होतं. आपण बघितलं तर नर्तम तुंबडा यांच्या माध्यमातून रोशन तुंबडा मॅन ऑफ द मॅच, मिस्टर रोशन तुंबडा, रोशन उंबरसाडा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि षटकारांसाठी सुद्धा पारितोषिक होतं. मला वाटतं अक्षय याने सुद्धा एक षटकार खेचला होता. त्याच्यानंतर महेश याने सुद्धा एक षटकार खेचला होता आणि त्याच्यानंतर